मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी काव्याला म्हणते, अगं मी मुळात जीवांची वाट बघायला तयार आहे ना, कारण जीवाला जेव्हा वाटेल ना त्या मुलीचं नाव माझ्याबरोबर शेअर करायचं तेव्हा ते करतील, पण आपण त्यांना असं सारखं विचारू शकत नाही ना, शेवटी त्यांच्याही मनाचा प्रश्न आहे आणि त्यांना असं सर्वांसमोर उघड पाडण्याची माझी अजिबातच इच्छा नाहीये, असं नंदिनी रागातच म्हणते. तेव्हा काव्य आता म्हणते, काय ग ताई, तू असं बोलतेस ते ठीक आहे, परंतु तीच मुलगी जर न्याय मागण्यासाठी तुमच्या आनंदी निवासमध्ये आली असती तर? नंदिनी विचारते. म्हणजे? मग आता काव्य म्हणते, एकदा विचार करून बघ ना ताई तू. अगं त्या मुलीला तिच्या लग्नातनं सुटका हवीये, तिला जीवाकडे परत जायचंय, पण जीवाना फक्त तुझ्यामुळे अडकलाय. ती तुझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणतीये की माझा जीवा मला परत दे, माझा जीवा मला परत दे, आणि अगदी इमोशनल झालीये. मग तू काय करणार? नंदिनी अगदी आश्चर्याने आता काव्याकडे पाहते, कारण आता त्या मुलीच्या तोंडून काव्यच बोलत असते आणि हे नंदिनीला थोडं का होईना कळून चुकलेलं असतं, कारण काव्यसुद्धा यावेळी खूप इमोशनल झालेली असते आणि रडत असते. अगदी तळमळीने ती नंदिनीला आता हात जोडूनच विनंती करते, त्यामुळे नंदिनीलाच आता धक्का बसतो. दुसरीकडे जीवाला आता समजलेलं असतं की मिथुन काकांना माझ्या आणि काव्याच्या प्रेमाबद्दल सगळं माहीत झालंय, त्यामुळे तो बिचारासुद्धा आता आपलं दुःख लपवू शकत नाही. त्याला अगदी खूप रडू येतं आणि तो मिथुन काकांना मिठी मारून खूप रडतो. तेव्हा तुला तुझ्या या जिगऱ्याला सांगायला काय झालं होतं रे जीवा, तू असं का केलंस बाळा, असं म्हणून मिथुन त्याला सारखं विचारत असतो. पण आता मिथुनच्या प्रश्नाचं उत्तर जीवाकडे नसतं. त्यानंतर आता जीवा स्वतःला सावरतो आणि म्हणतो, खरंच देवासारखा भेटलास तू. माझ्या आणि काव्याच्या नात्याचं हे रहस्य जड झालं होतं. मी अक्षरशः रोज गुदमरत होतो, कारण कसं सांगू कुणाला सांगू मला काहीच कळत नव्हतं, कारण नाकातोंडात पाणी जाऊन हळूहळू आपण बुडायला लागतो, असाच मी रोज बुडत होतो. मी ना अगदी तडफडत होतो. तेव्हा आता मिथुन विचारतो, का पण जीवा तू असं का करत होतास बाळा, आणि तुझ्या काकाला विश्वासात घेऊन तू का सांगितलं नाहीस? मग आता तो म्हणतो की हे बघ काका, माझं आणि काव्याचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण मी जेव्हा नंदिनीला वाचवून लग्न मंडपात आलो तेव्हा माझ्यासमोर पार्थ दादा आणि काव्याचं लग्न झालेलं होतं, असं तो खूपच रागात म्हणतो. तीच काव्या जिच्यासाठी मी जीव ओवाळून टाकत होतो आणि जिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केलं होतं आणि अक्षरशः स्वतःला तिच्यावरून ओवाळून टाकलं होतं. ती काव्या, तिला थांबता नाही आलं माझ्यासाठी, फक्त थोडा वेळही नाही थांबू शकली ती माझ्यासाठी, असं म्हणून तो आता शर्टचं बटन काढतो आणि छातीवर जे काव्याचं नाव गोंदवून घेतलेलं असतं ना ते दाखवतो आणि म्हणतो, हे बघ आता, अरे तिचं नाव मी छातीवर अक्षरशः कोरून घेतलंय आणि तिने काय केलं, तिने पार्थ दादा बरोबर लग्न केलं. माझ्यासाठी एक क्षण सुद्धा, थोडा वेळ सुद्धा तिला थांबावंसं वाटलं नाही, कारण स्वतःच्या नावाच्या पाठीमागे तिने पार्थ दादाचं नाव जोडलं आणि ते सुद्धा अगदी आयुष्यभरासाठी, असं म्हणून जीवाच्या आता चेहऱ्यावर, त्याच्या मनात काव्याविषयीचा प्रचंड राग आता मिथुनला दिसतो. तेव्हा आता मिथुन विचारतो, हे सगळं पार्थला माहितीये का? तेव्हा नाही माहीत, असं आता जीवा सांगतो. कुणाला खरंच काहीच माहीत नाही याबद्दल, पण त्याच क्षणापासून मी पार्थदादाचा ना अगदी रागराग करायला लागलोय, कारण ज्या मुलीवर माझं प्रेम आहे त्या मुलीबरोबर आज दादा आहे. मिथुन विचारतो, पण तुला तुझ्याबरोबर हवी का आता ती? मग आता जीवा विचार करू लागतो, त्याला काहीही सुचत नाही. तेव्हा आता मिथुन विचारतो, अरे बोल ना, मुख गिळून असा गप्प का आहेस आता, तू भांड का लपवतोस? अरे तुझी अवस्था कशी झालीये माहितीये का? पाण्यातून फेकलेल्या माशासारखी तुझी अवस्था झालीये. अरे तू ना तडफडतोय आणि हे मला कळतंय. अरे मी सुद्धा तुला लहानाचं मोठं केलंय. अरे बोल, तुला काय हवंय, तुझं म्हणणं काय आहे ना ते अगोदर मला सांग. मग आता जीवा म्हणतो की मलाच माहित नाही नक्की मला काय हवंय, आणि आई बाबा म्हणतात ना की लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा मिथुन विचारतो, ते ठीक आहे, पण लग्ना अगोदरच्या प्रेमाचं काय? अरे तुमच्यात जे काही घडून गेलंय, म्हणजे आता आजकालची पिढी तुमची आमच्यासारखी नाहीये ना. तेव्हा आता जीवा हसतो आणि म्हणतो, अरे आता काय सांगू तुला, साधा फ्लाइंग किस सुद्धा तिने देऊ दिला नाही मला कधी, कारण लग्नाआधी ह्या असल्या गोष्टी काहीच नको असं तिचं म्हणणं होतं, आणि अशा अर्थाने अजिबात आम्ही कधी जवळ आलोच नाही, पण प्रेम ना अगदी जीवापाड केलंय मी तिच्यावर. तेव्हा मिथुन आता हे सगळं ऐकतो आणि विचारतो, जीवापाड प्रेम केलंय ना तू जीवा?
तर केलंय ना जीवापाड प्रेम, मग आता तू डिवोर्स देऊन टाक, असा मिथुन आता जीवाला त्याचा निर्णय घ्यायला सांगतो. मग आता पुढे मिथुन सांगतो, मी सगळ्यांना सांगतो, घरातील सगळ्यांना, आणि पार्थलाही सांगतो, तू काव्याला डिवोर्स दे आणि मोकळं कर, आणि मगच तू आणि काव्या जाऊन दोघेही लग्न करा. झालं ना, मग करा लग्न तुम्ही दोघे, आहे मी तुमच्या पाठीमागे. तेव्हा जीवा आता विचारतो, जर मी काव्याकडे पुन्हा गेलो तर मग नंदिनीचं काय? मग आता मिथुनकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. तेव्हा जीवा विचारतो, इतका स्वार्थी वाटलो का रे मी तुला? आणि इतका जर स्वार्थी असतो ना तर लग्नाच्याच दिवशी काव्याचा हात धरून सगळ्यांना बोललो असतो की काढा हे मंगळसूत्र, नका मानू हे लग्न, कारण ही माझी काव्य आहे. तेव्हा मिथुन म्हणतो, तू स्वार्थी नाहीस, अरे मूर्ख आहे मूर्ख. जीवा म्हणतो, हो आहे मी मूर्ख, आहे मी मूर्ख, या जगातला सर्वात मूर्ख माणूस मीच आहे, कारण मी माझ्या एका कृतीने परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत. कारण नंदिनीशी लग्न करून नंदिनीचा दादाकडे जाण्याचा मार्ग मी बंद करून टाकला, आणि माझी व काव्याची एकत्र येण्याची वाट सुद्धा मी बंद करून टाकली. मी आहे ना मूर्ख काका, आहे मी मूर्ख. आणि आता फक्त रोज रोज आपला असा मनात कुढत राहतो, जळत राहतो, आणि मीच लावलेल्या आगीमध्ये. आणि आता जरी मी डिवोर्स घेतला ना तरीही मी काव्यावर आधीसारखं प्रेम करू शकेन की नाही हे मात्र मला माहीत नाही, कारण मी पाहिले पार्थ दादाला आणि नंदिनीला या एका महिन्यात बदलताना. माझं आणि काव्याचं जरी लग्न झालं ना तरीही आमच्यासाठी तो सोहळा असेल कदाचित, पण त्या दोघांसाठी मरणा एवढं दुःख त्यांच्या डोळ्यासमोर असेल, कारण पार्थदादाने काव्यामध्ये, त्याचबरोबर नंदिनीने माझ्यामध्ये स्वतःला इतकं गुंतवलंय की आम्ही जरी लग्न केलं ना तरीही ते दोघे एकमेकांशी नाही लग्न करू शकणार. अरे नंदिनीला अजून तू ओळखत नाहीस मिथुन काका, ती जीव देईल जीव. कुणासाठी? तर माझ्यासाठी, कारण आता इथून पुढे मीच सर्वस्व आहे तिच्यासाठी. ती मला हिरो मानते, हिरो, आणि माझ्यावर प्रचंड विश्वास आहे तिचा. आणि हाच विश्वास, असं म्हणून तो पुढे सांगू लागतो, अख्ख्या जगाने जेव्हा तिच्या पुढे चिखलफेक केली होती ना तेव्हा मी तिच्यासाठी अगदी ढाल बनून उभा राहिलो होतो, कारण तिच्यासाठी तेव्हाचा मी हिरो आहे. आणि आता परत तिला जाऊन सांगू का की लग्न मोडूया, म्हणजे पुन्हा एकदा तिचं लग्न सुद्धा मोडेल. आणि काय करणार तर माझ्या भावाच्या बायकोशी काव्याबरोबर जाऊन लग्न करू का मी? आणि हे सगळं केल्यानंतर नंदिनी पार्थदादासोबत पुन्हा सप्तपदी चालेल का? तुला असं वाटतं का? सांग ना मिथुन काका. आता जीवाने या विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरच आता मिथुनकडे नसतात, कारण तोही अगदी गांगरून गेलेला असतो. जीवा हे जे काही बोलतोय ते मनातून बोलतोय की फक्त नंदिनीसाठी बोलतोय हेच त्याला कळत नसतं. त्यानंतर तो आता एकदमच हायपर होतो आणि म्हणतो, हे कधीही संपणार नाहीये आणि हे मला माहिती आहे, त्यामुळे मला ना तुम्ही सगळ्यांनी ना मारून टाका, म्हणजे सगळं काही संपेल हे. तेव्हा मिथुन आता रागातच म्हणतोय, गप्पा बस, काही पण काय बोलतोस? अरे तोंडाला येईल ते अजिबात बोलू नकोस, वेडा झालास की काय तू? तुला कळतं का तू नक्की काय बोलतोस? अरे तुझी ही कोणती भाषा? मारून टाका म्हणजे? अरे याच्यासाठी लहानाचं मोठं केलं का तुला घरच्यांनी? अरे प्रत्येक गोष्टींना ना उत्तरं असतात, लक्षात ठेव, आणि सगळ्याच दिशांना वाटा सुद्धा असतात. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, तू वेडेपणा करू नकोस. तेव्हा आता तो म्हणतो, नाही नाही, काहीच मार्ग निघू शकत नाही, कारण सर्व मार्ग आता बंद झाले आहेत, आणि या सगळ्याला ना फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. अरे काका, कारण मीच सगळ्यांबरोबर खोटं बोललोय, मी फॅमिलीची सुद्धा वाट लावलीये आणि फॅमिलीशी खोटं सुद्धा बोललोय, त्याचबरोबर पार्थ दादाशी सुद्धा खोटं बोललोय आणि नंदिनीशीही खोटं बोललोय. तिचा विश्वास पूर्णपणे मोडलाय मी, सांगून तो स्वतःलाच सगळ्या गोष्टींचा दोष देतो. मग आता पुढे सांगतो की काव्य आत्ता मला जे काही करायला सांगतेय त्याने आपल्या हाती काहीच लागणार नाही, हे कळत नाही का तिला? ती असं का करतीये मलाच कळत नाही, याने ना सगळ्यांना मनस्ताप होईल, हे का कळत नाहीये काव्याला? मग आता तो म्हणतो की नंदिनीसाठी ना मी फक्त एकदाच उभा राहिलोय, फक्त एकदा, पण ती माझ्यासाठी ना रोज, म्हणजे अगदी रोजच उभी राहते, कारण ती माझी रोम आवरते, मला हवं नको ते खायला आणून देते, आणि माझ्यातला जुना जीवा सुद्धा ती जिवंत करते. हे सगळं सोपं आहे नंदिनीच्या आणि माझ्या जोडीला नाव नाही, आणि माझ्या व काव्याच्या जोडीला शेवट नाही. मग आता तो मिथुनचा डायलॉग त्यालाच बोलून दाखवतो. मग आता डायलॉग मधून तो काव्याला सोडण्याची भाषा करतो, आणि तो फक्त माझ्या आयुष्यातील एक सुंदर क्षण होता, तो भूतकाळ होता, असं म्हणून तो काव्याला विसरायचंय असं मिथुनला सांगतो. तर आता जीवाची ही झालेली मनस्थिती पाहून, जीवाची ही झालेली हालत पाहून मिथुन सुद्धा खूप, म्हणजे खूप रडतो. मग आता जीवा विचारतो, काका मला जमेल का हे?
तेव्हा त्याचा काका म्हणतो, हो जमेल बाळा, सगळं काही जमेल आणि सगळ्या काही गोष्टी सुद्धा होतील, पण जीवा या दोन्ही लग्नांचं भविष्य काय आहे? तेव्हा आता मिथुनच्या या प्रश्नावर जीवा तर मात्र विचार करू लागतो. त्याला काय बोलावं हे सुचत नसतं, कारण मिथुनने तसा प्रश्न त्याला विचारलेला असतो की खरं नंदिनी बरोबर लग्न निभवायचं, परंतु या नात्याचं भविष्य काय आहे पुढे. दुसरीकडे काव्या सुद्धा आता नंदिनीला तोच प्रश्न करते, अगं सांग ना नंदिनी ताई, नक्की तुमच्या नात्याचं भविष्य काय आहे? मग आता नंदिनी काहीच उत्तर देत नसते, एकदम गप्प असते. तेव्हा आता काव्या म्हणते, हे बघ नंदिनी ताई, जीवा ज्याप्रमाणे तुझ्याशी वागतात त्यावरनं हे स्पष्टपणे दिसतंय की ते त्या मुलीला अजूनही विसरलेले नाहीयेत. तेव्हा नंदिनी विश्वासाने सांगते, पण काव्या तुला माहीत नसेल, त्यांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी लग्न करण्याचा सुद्धा निश्चय केला होता आणि तो निश्चय त्यांनी पूर्ण करून सुद्धा दाखवला आणि आता माझ्याबरोबर ते संसारसुद्धा करतायत. माहीत आहे आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे, पण लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा काव्या आता म्हणते, भावनेच्या भरात घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य असतो असं नाही आहे ताई, आणि तुला माहीत नाही, परंतु तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा त्यांना जर पश्चाताप होत असेल तर. तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून आता नंदिनी तर एकदम गप्प राहते, तिला काहीही सुचत नाही. जीवाच्या मनात नक्की काय आहे नंदिनीलाही कळत नसतं. मग आता तरीही ती काव्याला ठामपणे सांगते, हे बघ काव्या, माझा स्वतःवर आणि स्वतःच्या शहाणपणावर आणि माझ्यातल्या बायकोवर ना पूर्णपणे आहे विश्वास, आणि कसं असतं ना, मागून सुद्धा मिळत नाही ते असतं आपलं दुर्दैव, आणि मागितल्यापेक्षा जास्त मिळतं ना ते असतं आपलं नशीब, आणि ते नशीबच आपल्याला साथ देतं आणि खूप पुढे घेऊन जातं, आपल्याला सुद्धा कळत नाही. अप्रत्यक्ष टोमणा आता तिने काव्यालाच मारलेला असतो, कारण काव्याला आणि जीवाला लग्न करायचं असतं. तिने देवाकडे ती इच्छा बोलून दाखवलेली असते, परंतु जीवा काही तिला मिळालेला नसतो, जीवा काही तिच्या आयुष्यात आलेला नसतो. मग काव्याला या गोष्टीचं खूप दुःख होतं आणि त्याच जीवाने नंदिनीताईबरोबर लग्न केलंय, आणि हे नंदिनीताईचं नशीब म्हणावं की काय असा प्रश्न आता काव्याला पडतो. म्हणजे आता ती अगदी धक्क्यानेच नंदिनीकडे पाहते आणि पुढे काव्याला सुनावते की या दोन गोष्टींमध्ये जेवढं अंतर आहे ना, तेवढंच त्या टॅटूवाल्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये आहे, समजलं. आता काव्याला ती सांगते की त्या मुलीने तिचं प्रेम कमवलं नाहीये आणि मी माझा संसार तर गमावणार नाहीये, अशी धमकी जेव्हा आता नंदिनी देते तेव्हा काव्या आता अगदी शॉक होते आणि विचारते, अगं ताई पण. मग आता नंदिनी म्हणते, बस झालं, आता काहीच बोलू नकोस तू काव्या, खूप चर्चा झाली आहे ऑलरेडी यावर, आता इथून पुढे काहीच चर्चा नको, आणि यापुढे आपल्या दोघींमध्ये हा विषय अजिबात म्हणजे अजिबात आलाच नाही पाहिजे. आता हे बघ, 12ला फक्त 5 मिनिट राहिले आहेत, इथून आपण सरळ खाली जाणार आहोत आणि जीवांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत, असं म्हणून ती काव्याकडे खूप रागात पाहते आणि मग तेथून जाते. तेव्हा काव्या आता मनाशी ठाम निश्चय करते की जीवाचा बड्डे सेलिब्रेट तर होणारच, आणि आज आमच्याबद्दल सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कळणारच. तर दुसरीकडे मिथून आता जीवाला सांगतो, अरे मला सगळं कळलं, सगळं म्हणजे सगळं कळलं जेव्हा मी तुमचे ते गिफ्ट्स वगैरे पाहिले ना तेव्हा, आणि तेव्हापासूनच मी तुला काव्यापासून वाचवण्याचा खूप प्रयत्न करतोय. अरे आतून तुटलेली माणसं नाही, फुटलेल्या काचेपेक्षा खूप म्हणजे खूपच घातक असतात आणि तुमच्या काळजावर अगदी खोल जखम सुद्धा करतात, आणि तेच काव्या तुझ्याबरोबर आता करतीये. अरे जेव्हा तुला शर्ट काढायला सांगितलं ना तेव्हाच मला समजलं होतं की नक्की काव्याचं काय चाललंय, आणि म्हणूनच तर मी लाईट बंद केली. तेव्हा जीवाला आता धक्काच बसतो आणि तो मिथुनला विचारतो, काय? मग आता मिथुन म्हणतो, हो मला समजलं होतं नक्की काव्याचं काय चाललंय. तेव्हा जीवा आता म्हणतो की काका थँक्यू सो मच, कारण तूच मला तेव्हा वाचवलं, अरे नाहीतर आज काय होऊन बसलं असतं. तेव्हा मिथुन त्याला रिलॅक्स करतो आणि म्हणतो, फार विचार करायचा नाही, कारण जे व्हायचं ना ते होणार म्हणजे होणारच. मग जीवा म्हणतो, ठीक आहे. मग त्यानंतर त्याला आणि त्याच्या नंदिनी बरोबर असणाऱ्या लग्नाची खूपच भीती वाटू लागते. त्यानंतर जीवा म्हणतो, ऐक ना काका, त्या सगळ्या वस्तू, ते सगळे गिफ्ट्स कुठे ठेवले आहेत मला सांग ना एकदा. त्यावेळी मिथुन म्हणतो, अडगळीच्या खोलीमध्ये एका बॅगमध्ये मी भरून ठेवले आहेत आणि तिथे कुणीही जाणार नाही मला माहिती आहे. तेव्हा त्या सगळ्या वस्तू मी जाळून टाकतो आता, असं जीवा म्हणतो, किंवा तू जाळून टाक, काहीतरी कर त्याचं अगोदर.
तेव्हा आता अगोदरच त्या काव्याच्या मनात आग धगधगतीये आणि त्या वस्तू मी कुठे पेटवू आता असं मिथून विचारतो। आता एक काम करायचं, सकाळ झाली की निघून जायचं, ह्यानंतर मी सगळी याची विल्हेवाट लावतो, चालेल ना? जीवाच्या जीवात जीव येतो आणि तो म्हणतो चालेल। मग नंतर मिथून म्हणतो पुढे काय करायचं ना ते आपण तिकडे आल्यावर बघूयात। तर इकडे काव्या ही आता जीवाच्याच दिशेने येत असते, तर मिथून म्हणतो ऐक ना, करायचं ते लवकरात लवकर आपण आता करूयात, कारण आता कोणी बघायच्या आत या फोटोचं आपल्याला काहीतरी करायला हवं। मग आता जीवाची नजर काव्यावर पडते, तर काव्य अगदी रागातच त्याच्याकडे येत असते। मग आता जीवा अजूनच घाबरतो आणि मिथून तर हादरतो। ते दोघेही आता एकमेकांकडे पाहत राहतात, ते सुद्धा अगदी धक्क्याने। त्यानंतर आता मिथून हा तेथून जातो आणि दोघांना काय बोलायचं असेल म्हणून प्रायव्हसी देतो। तेव्हा काव्या जीवासमोर येऊन आता उभी राहते। मग आता जीवा सुद्धा अगदी रागातच तिच्याकडे पाहत असतो। त्यानंतर आता दुसरीकडे विक्रम हा म्हणतो फारच टेन्शन घेतलंय आज मानिनीने नेहमीपेक्षा, मी फोनच करून पाहतो आता मुलांना। तेव्हा तो अगोदर पार्थला कॉल करतो। मग पार्थ आता कॉल रिसीव्ह करतो आणि हो बाबा बोला ना असं म्हणतो। तेव्हा विक्रम विचारतो काय बड्डे बॉय के बडे भाई, काय कसं काय चाललंय, ऑल ओके ना? तेव्हा हो हो एकदम मस्त मजा मस्ती चालली असं पार्थ सांगतो। आणि आता नंदिनीने अगदी मोहिते स्टाईल मटन सुद्धा बनवलंय। आता केक कापून झाला ना की आम्ही जेवायलाच बसणार आहोत असं आता पार्थ सांगतो। त्यावेळी विक्रमच्या जरा जीवात जीव येतो। त्यानंतर विक्रम आता थोडा वेळ फोनवर बोलतो आणि विचारतो जीवाचं कसं चाललंय, तो मजेत आहे ना नक्की? मग आता पार्थ विचारतो अचानक जीवाबद्दल असं का विचारताय, तो तर अगदी मजेत आहे। मग आता विक्रम म्हणतो नाही रे बाळा, असं सहजच विचारलं मी। तेव्हा आता पार्थ विचारतो बाबा काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं असेल तर सांगा, पण असं कोड्यात बोलू नका प्लीज। मग आता विक्रम म्हणतो बघ ना आता 12 वाजत आले की नाही, पण तुझी आई आहे ना ती नुसती काळजी करत राहते रे तुमची, ती झोपायलाच तयार नाही, तिला एकसारखी जीवाची काळजी लागून राहिली। बाहेरचे जे साठे गुरुजी का कोण आहेत ना ते सांगून गेलेत की आगीमुळे जीवाला धोका आहे, त्यामुळे सारखी आपली त्याचंच टेन्शन घेत बसलीये असं विक्रम सत्य सांगतो। पण पार्थपर्यंत आता विक्रमचा आवाजच पोहोचलेला नसतो, कारण पार्थच्या मोबाईलला आता तिथे फार्म हाऊसवर रेंजच नसते। मग आता बाबा हो बोला ना, काय बोलत होतात तुम्ही असं पार्थ पुन्हा पुन्हा विचारतो। तर विक्रमला सुद्धा पार्थचा आवाज आता येत नसतो, त्यामुळे तो सुद्धा फक्त हॅलो हॅलो असं करतो। इकडे पार्थ विचारतो गुरुजींचं काय बाबा, अहो बोला की जरा, काय म्हणाले गुरुजी? मग आता दोघांचाही एकमेकांना आवाज येत नसल्यामुळे ते दोघेही आता काळजीत असतात। तर इकडे मिथून हा बिचारा दबक्या पावलांनी आणि डोळ्यात अश्रू घेऊन आतमध्ये येतो आणि जीवा व काव्याच्या त्या फोटोकडे पाहतच राहतो। ते दोघेही एकमेकांवर खरंच खूप प्रेम करत होते, पण हे काय होऊन बसलं, माझ्या जीवाला किती त्रास होतोय, किती घुसमट होतीये याची, हे सगळं काही आता मिथूनला आठवतं आणि त्या फोटोकडे पुन्हा पुन्हा तो पाहतो आणि अडगळीच्या खोलीकडे येतो। त्या खोलीकडे आल्यानंतर आता तो कशीबशी ती सुटकेस उघडतो आणि पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहत जीवाने काव्यासाठी जी कविता केलेली असते ती कविता एकदा डोळ्याखालून घालतो आणि तो फोटो त्यामध्ये ठेवून ती सुटकेस आता लॉक करून टाकतो आणि रडतच आपले अश्रू पुसतच तो अडगळीच्या खोलीबाहेर पडतो। इकडे पार्थ आता अडगळीच्या खोलीजवळ आलेला असतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा एकदा विक्रमला कॉल करतो आणि विचारतो काय म्हणालात बाबा, अहो आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? तेव्हा विक्रम म्हणतो हो येतोय आवाज, पण गुरुजी काय म्हणाले असं पार्थ विचारतो। आता विक्रम सांगणार असतो पण म्हणतो नको, काही नाही रे म्हणाले, जाऊ देत तिकडे, नको तू काळजी करूस, अरे उगीच आपण नको त्या विषयावर कशाला बोलत बसायचं। बरं मी काय म्हणतोय, तुम्ही सगळे मजेत आहात ना आणि जीवा सुद्धा मजेत आहे ना? तेव्हा पार्थ सांगतो हो मस्त हसून खेळून आहे जीवा, तुम्ही त्याची काळजी करू नका असं आता सांगून तो पुन्हा पुन्हा विचारतो बाबा नक्की तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं नाहीये ना, किंवा बोलायचं नाहीये ना माझ्याबरोबर? तेव्हा पार्थ म्हणतो नाही रे बाबा काही नाही, तुम्ही ना फक्त मस्त एन्जॉय करा तिकडे, ओके बस काही नाही बाकी। तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे बाय असं म्हणून तो आता फोन ठेवतो। तर आता पार्थ तेथून निघालेलाच असतो फोन ठेवून, परंतु त्याच्या नजरेला ती आता सुटकेस पडते आणि तो त्या सुटकेसकडे सारखा सारखा पाहतच राहतो। तर दुसरीकडे काव्याने आता हेकाच धरलेला असतो आणि ती जीवाला विचारते
5 मिनिट राहिली आहेत सत्य उघडकीस करायला. सांग बरं कसं करायचं आता सत्य उघडकीस. तेव्हा जीवा विचारतो नक्की काय करायचं. तेव्हा काव्या म्हणते काय करायचं म्हणजे, अरे तू सांगणार होतास ना सगळ्यांना आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल, आता तू सांगणार आहेस की मी सांगू. मग जीवा आता तिला ओरडतो आणि म्हणतो कुणी काहीही सांगणार नाही, लक्षात ठेव. हे बघ मी तुला अगोदरच सांगतोय, हे असं आदळापट करून काही होणार नाहीये. अगं मला कळतच नाही काव्या हे का करतीयस तू. मग काव्या धक्क्याने जीवाकडे पाहते की अरे तुला कळत नाही का आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी नाही पार्थ बरोबर संसार करू शकत, मला नाही राहायचं पार्थ बरोबर, मला लग्न फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर करायचंय. तेव्हा जीवा आता समजावतो तू जे करायला जाणार आहेस ना किंवा जातीयेस ना त्याने फक्त आणि फक्त आपल्याला त्रास होणार आहे, आपल्याला मनस्ताप होणार आहे, याने एकही गोष्ट साध्य होणार नाहीये आणि फक्त घरातल्यांची आपली सुद्धा चिडचिड होणार आहे, बाकी काही म्हणजे काहीच होणार नाही. अगं सगळं काही कोसळून जाईल, तुला कळतं की नाही, तू ऐक माझं, असं प्रेमानेच तो तिला समजावू लागतो. मग त्यानंतर स्पष्टपणे तो काही गोष्टी क्लिअर करतो आणि पूर्वीसारखं आपल्यामध्ये आता इथून पुढे तर काहीच होऊ शकत नाही असंही म्हणतो. तरीही काव्या हट्टीवादीपणा आता करत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या जीवाला पुन्हा म्हणते आपण सगळ्यांना सांगून टाकूयात आपल्या प्रेमाबद्दल. तेव्हा जीवा स्पष्टपणे आता क्लिअर करतो नंदिनीचा प्रेमावरचा, माझ्यावरचा, आमच्या लग्नावरचा सुद्धा विश्वास उडून जाईल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाहीये असं म्हणून तो आतमध्ये चाललेला असतो. तेव्हा काव्या त्याचा हात पकडते आणि विचारते काय रे सगळं लपवशील पण हा टॅटू तू कसा लपवणार. मग आता तो म्हणतो यापुढे लपवायची काही गरजच लागणार नाही असं म्हणून तो ते आता एक जळकं लाकूड असतं ना ते हातात घेतलं, आपलं शर्ट काढतो आणि लगेचच तो टॅटू आता त्या पिस्तवाने तो जाळून टाकतो. मग नंदिनी धावत असते ते आणि जीवा असं मोठ्याने ओरडते. तर काव्यालाच आता खूप मोठा शॉक बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.